So क्वेश्चन दिलाय सॉल्व tan y dy by dx plus tan x is equal to cos y into cos square x. आता LD चा प्रॉब्लेम जर असला तर कसा आयडेंटिफाय करतात? त्यात सिंगल एक्स राहतो नाही तर सिंगल वाय असतो. बघा बरं सिंगल एक्स आहे का? नाही. किंवा सिंगल वाय ते पण नाहीये. ठीक आहे. सो LD चा हा प्रॉब्लेम नाहीये. दुसरा ऑप्शन होता नॉन LD. नॉन LD मध्ये काय सांगितलंय? इथं dy बाय dx आहे ना, तर याच्या समोर वायच्या टर्म चालेल. ओके, पण इकडे वायची टर्म चालणार नाही. या dy बाय dx च्या समोर वायची टर्म ओके चालेल, x ची चालणार नाही. आणि इकडे कोणती टर्म चालणार नाही? वायची टर्म. किंवा इथं वाय न्यूमरेटरला वाय, तर इकडे वाय चालेल, तिकडे वाय चालणार नाही. सो या केस मध्ये सुरुवातीला आपण गिव्हन इक्वेशन लिहून घेऊ. गिव्हन इक्वेशन आहे tan y dy by dx plus tan x is equal to cos y into cos square x. dy by dx y, तिकडे y चालेल याच्या समोर, पण इकडे y चालणार नाही. मग हा cos y नकोच आहे आपल्याला, इकडे y चालणार नाही. सो डिवाइडिंग थ्रू आउट बाय y. थ्रू बाय cos y. cos y ने आपल्याला डिवाइड करायचं दोघं बाजूला. आता इथं काय होईल मग? tan y अपॉन cos y dy by dx plus tan x अपॉन cos y इज इक्वल टू, हवं तर इथं पण तुम्ही डिवाइड करून घ्या किंवा डायरेक्टली लिहिलं ना तरी चालेल. म्हणजे आता मी इथं cos y ने डिवाइड करतोय आणि आपल्याला माहिती कॅन्सल होणारच आहे. मग तुम्ही डायरेक्टली cos स्क्वेअर x लिहिलं तरी चालेल, मी तसंच लिहा, असं लिहू नका. ओके, आता इथं 1 अपॉन cos y चा डेरिव्हेटिव्ह हा यायला पाहिजे. 1 अपॉन cos y चा डेरिव्हेटिव्ह. आता इकडे लक्ष द्या, tan y आणि अपॉनचा cos म्हणजे काय असतो? ऍक्च्युली तो sec y dy बाय dx प्लस tan x into sec y is equal to cos square x. कुठून आला sec y? तर 1 अपॉन cos theta is equal to sec theta. म्हणजे अपॉन ला cos theta असेल ना, न्यूमरेटरचा नका विचार, अपॉन ला cos theta आहे तर त्याला sec theta लिहिता येईल. अपॉन ला cos y तर त्याला sec y लिहिता येईल. अपॉन ला cos y तर त्याला sec y लिहिता येईल. आणि एक लक्षात घ्या, आपलं प्लॅनिंग काय असतं? इथं जो y दिलेला आहे, जो डिपेंडंट आहे, हा जो y दिलेला आहे याचा डेरिव्हेटिव्ह इथं यायला पाहिजे. प्लस मायनस ठीक आहे, कॉन्स्टंट वगैरे पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. या ठिकाणी कसं येईल मग? सेक वाय चा डेरिव्हेटिव्ह आहे का? टॅन इंटू सेक आहे का? नक्की वाटतं आहे ना असं काहीतरी. मी एकदा परत लिहून घेतो आणि याला आपल्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचंय. टॅन वाय इंटू सेक वाय dy by dx plus tan x into sec y is equal to cos square x. So याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आणि आता put sec y, put sec y is equal to z, differentiating both sides with respect to x. So dy dx of sec y is equal to dy dx of z.
सेक वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? सेक वाय इंटू टॅन वाय. आणि डोंट फॉरगेट की वायचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला परत घ्यायचा आहे. हे असं मॅच व्हायला पाहिजे. प्लस मायनस कॉन्स्टंट सोडून द्या, पण हे ऍटलिस्ट मॅच व्हायलाच पाहिजे. मॅच होतोय का आता? टॅन वाय सेक वाय dy by dx हा मॅच होतोय. पुटिंग अबोव व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. तर काय होईल आता? याच्याऐवजी काय पुट होईल? dz by dx हे पूर्ण टर्म होईल. टॅन एक्स तसाच राहील. सेक वाय ऐवजी काय पुट होईल? झेड. तर टॅन एक्स इंटू झेड इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स. बघा एलडीचा फॉर्मॅट आला का? डी झेड बाय डी झेडच्या समोर काहीच नाही, सिंगल झेड आहे. आणि झेड एका बाजूला, बिना झेड वाले टर्म दुसऱ्या बाजूला आहे. तर याला आता आपण कम्पेअर करून घेऊ. कंपेअरिंग विथ डी झेड बाय डी एक्स, dy by dx ना, dz by dx प्लस p ऑफ z इज इक्वल टू कैपिटल Q. कंपॅरिझन करा. सो वी गेट p म्हणजे काय असतं? झेडचा कोएफिशियंट, या झेड सोडून जे काय आहे ते. तो कॅपिटल P इज इक्वल टू काय आला? टॅन एक्स. अँड कॅपिटल Q म्हणजे राईट हँड साइड, काय त्या ठिकाणी? कॉस स्क्वेअर एक्स. यानंतरची स्टेप काय आपली? IF, दॅट इज अ इंटिग्रेटिंग फॅक्टर. तो IF आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. e raised to integration p dx is equal to e raised to integration p च्या जागेवर आहे tan x dx. तो e raised to tan x इंटिग्रेशन काय होतं? काय होतं ते? log of sec x प्लस c. तो हे व्यवस्थित करून घ्या. जर तुम्हाला माहित असेल tan x चा डेरिव्हेटिव्ह तर नो प्रॉब्लेम, नाहीतर थोडस हमाली होते. sin x अपॉन cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस sin x, मग मायनस ऍडजस्ट करा. सो मायनस लॉग ऑफ cos x, हा मायनस इकडे पॉवरला घ्या. सो 1 अपॉन cos x म्हणजे sec x. असं ते आन्सर सेम येणार आहे. जर फॉर्म्युला नाही आठवला तशी ऍडजस्टमेंट करून घ्या. आता पुढच्या स्टेप मध्ये ऑब्विसली काय होईल? ई आणि लॉग कॅन्सल. या ठिकाणी काय उरला मग? sec x, दॅट इज IF. नाउ इन नेक्स्ट स्टेप आपल्याला काढायचं आता जनरल सोल्युशन. सो जनरल सोल्युशन इज गिवन ॲज, किंवा काही जण म्हणतात सोल्युशन इज गिवन ॲज, तरी पण इट्स ओके. काय होतं ते? वाय नाही, इथं काय आहे? झेड. झेड IF is equal to integration QIF dx plus c. Z into integrating factor है sec x is equal to integration Q है cos square x, IF है sec x dx plus c. तुम्ही हवं तर z ची व्हॅल्यू रिपूट करू शकता किंवा नंतर पुट करा, नो प्रॉब्लेम. z into sec x is equal to, हे इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार? तर सिंपल आहे. थोडासा विचार केला तर लगेच सॉल्व होईल. sec x ला आपण लिहू शकतो 1 अपॉन cos x. मग आता इथला एक cos आणि इथला एक cos कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी काय उरला? इंटिग्रेशन ऑफ cos x dx प्लस c. हा, इथं आपण सेक थिटाचा फॉर्म्युला यूज केला. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन cos थिटा.
जो आपण अगोदर पण कुठेतरी या ठिकाणी यूज केलेला आहे. तो झेड सेक एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉसचं काय येईल इंटिग्रेशन? साइन एक्स. तो झेड सेक एक्स इज इक्वल टू साइन एक्स. कणा सर प्लस की मायनस? तर प्लस येईल. लक्षात ठेवा इंटिग्रेशनचा आन्सर सी ने स्टार्ट होत असेल म्हणजे कॉसने कोसेकने कॉटने तर ते मायनस येतं. ओके आन्सर आले. ओनली आपल्याला झेडची व्हॅल्यू आता रिपुट करावी लागेल म्हणजे झेडच्या जागेवर सेक वाय पुट करावा लागेल अँड वी विल गेट आन्सर. आता आपल्याला या ठिकाणी झेडची व्हॅल्यू रिपुट करायचे. तो रिपुट झेड इज इक्वल टू काय रिपुट करणार? सेक वाय. So finally sec y into sec x is equal to sin x plus c. That will be our final answer or which is required general solution. ही लास्ट लाईन तुम्हाला लिहायची असेल तर लिहा नाही तर राहू द्या. कारण ऑलरेडी आपण म्हटलेलं आहे जनरल सोल्युशन इज गिवन ॲज. नाउ the next question, solve d dz by dx plus z upon x into log z is equal to z upon x log z सब ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुढचे 2-3 एक्झाम्पल मध्ये जे इंटिग्रेशन आहे ते जरा महत्वाचे आहेत तर व्यवस्थित लक्ष द्या. नाव क्वेश्चन दिलेला आहे गिवन dz by dx plus z upon x into log z is equal to z upon x into log z चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी बघा बरं सिंगल झेड आहे का? सिंगल झेड म्हणजे परत आलेला नको, एकदाच आलेला पाहिजे, पॉवर 1 पाहिजे. तुमच्या माइंड मध्ये आलं असेल आहे सिंगल झेड पण इकडं पण रिपीट झालाय ना म्हणजे हा एलडीई चा प्रॉब्लेमच नाहीये. सेकंड नॉन एलडी म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन आहे किंवा नाही किंवा त्यासाठी अरेंजमेंट काय आहे? डी झेडच्या समोर एक्स ची टर्म नको आणि इकडे झेड ची टर्म नको. लक्षात घ्या डी झेड हा झेड काय सांगतो याच्या समोर झेड ची टर्म चालेल एक्स नको आणि हा इकडचं काय म्हणतो मग आम्हाला झेड नको. तर याच्या समोर तर काहीच नाहीये पण इकडे हा झेड आहे ना हा झेड नको आहे. कोणता कोणता झेड? हा झेड आणि हा लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर हा नकोच आहे. मग काय करणार? डिवायडिंग थ्रू आउट और यू मे से बोथ साइड्स बाय झेड इंटू लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर. आतापर्यंत आपल्याला वाय ची सवय होती आता झेड दिलेला आहे सो इट्स ओके. आता इथे डिवाइड करणार तर कसं डिवाइड करणार? 1 अपॉन झेड इंटू लॉग झेड चा ब्रॅकेट स्क्वेअर dz बाय dx. आपण डिवाइड करतो म्हणजे काय करतो आपण 1 बाय समथिंग ने मल्टिप्लाय करतो प्लस झेड अपॉन एक्स इंटू लॉग झेड अपॉन झेड इंटू लॉग झेड चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी पण काय होईल झेड आणि लॉग झेड कॅन्सल होईल. इथं ओनली काय उरेल अपॉनचा एक्स. मी आता केलं नाही डायरेक्टलीच केलंय. बघा बरं काही येतंय का कुठे? झेड झेड कॅन्सल. याच्यातला एक लॉग झेड आणि इथला एक लॉग झेड कॅन्सल. 1 अपॉन झेड इंटू लॉग झेड चा ब्रॅकेट स्क्वेअर
dz by dx plus 1 upon x into 1 upon log z is equal to 1 upon x. Now इथं जे काय ना झेड वाला याचा डेरिव्हेटिव्ह हा यायला पाहिजे. येतोय का ते बघावं लागेल आपल्याला. याचा डेरिव्हेटिव्ह हा असं काहीतरी यायला पाहिजे. मग यासाठी काय करणार, लेट्स दिस इज इक्वेशन नंबर 1. पुट 1 अपॉन लॉग झेड इज इक्वल टू वाय घेऊ. आता वाय चे आलं की झेड घ्यायचं, झेड आलं की वाय घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर काय आता डिफरन्शिएटिंग both the sides with respect to x. मग इथं कसं येईल dy dx ऑफ 1 अपॉन log z is equal to dy by dx. तर 1 अपॉन log z चा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे dy dx ऑफ 1 by x स्क्वेअर, सॉरी 1 by x. त्याचा आन्सर काय आता -1 अपॉन x स्क्वेअर आणि परत आपण लिहितो dy dx ऑफ x. कम्पेअर करा dy dx जागेवर इथं पण dy dx आहे 1 अपॉन, पण x च्या जागेवर काय आहे लॉग झेड आहे. व्यवस्थित लक्ष द्या. कंपॅरिझन करा dy dx च्या जागेवर dy dx 1 अपॉन x, x च्या जागेवर काय आहे लॉग झेड. मग त्याचा आन्सर कसं येईल याचं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजेच लॉग झेड चा ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्स म्हणजेच लॉग झेड इज इक्वल टू dy by dx. In next step -1 upon log z चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि log z चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 अपॉन x. आणि एक मी नेहमी लिहितो असं डी बाय डी एक्स ऑफ एक्स. हे असं लिहायची गरज नाही एवढा पोर्शन, पण आपण लिहितो. ती माझी बॅड हॅबिट आहे फॉर गुड पर्पज. इकडे लक्ष द्या. डी बाय डी एक्स जागेवर डी बाय डी एक्स लॉग लॉग आहे, पण एक्स जागेवर काय आता इथं झेड. तर डेरिव्हेटिव्ह कसा येईल 1 अपॉन झेड. डी बाय डी एक्स तसाच राहील इथं पण डी बाय डी एक्स ऑफ एक्स, एक्स म्हणजे झेड इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. फायनली जर कॅल्क्युलेशन केले तर -1 अपॉन झेड इंटू लॉग झेड ब्रॅकेट स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. क्वेश्चन मध्ये हेच पाहिजे का आपल्याला. 1 मायनस नकोय, बाकी सर्व ठीक आहे, मायनस नकोय. तर तो का साईडला चेंज करून घ्या मायनसने. 1 अपॉन झेड इंटू लॉग झेड चा ब्रॅकेट स्क्वेअर डी झेड बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स. नाव पुटिंग अप अ व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही ऍडजस्टमेंट सर्वात महत्वाची आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस कराल ना तर त्यावेळेस त्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला थोडस अडचण होईल, पण ती जर प्रॅक्टिस केली तर हा एक क्वेश्चन तुमचा शुअर होऊन जातो. कदाचित इंटिग्रेशन तुम्हाला येणार नाही काही वेळेस, पण मिनिमम 3 मार्क्स तरी तुमचे शुअर होतात. असं पासिंग मध्ये युनिट आपण कन्सिडर केलेलं नाहीये, बट हा एक टॉपिक तरी करून ठेवा. तर पुट करायचंय या पूर्ण टाइम ऐवजी काय पुट होईल मायनस डी वाय बाय डी एक्स प्लस 1 अपॉन एक्स इथं काय राहील वाय इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. आता आपला एलडी चा फॉर्म आला का. यस आलाय पण एक पॉइंट
एक प्रॉब्लेम आहे, मायनस नको, क्रॉड साइन चेंज करा. मायनसचा काय होईल प्लस, प्लसचा काय होईल मायनस, इज इक्वल टू इथं मायनस प्लसचा काय होईल मायनस. आता आपला रिक्वायर फॉर्म आला बघा, डीवाय बाय डी एक्स समोर काहीच नाहीये, वाय बिचारा एकटाच आहे. तर आता याला कम्पेअर करणार आपण, comparing with dy by dx plus capital P y is equal to q. We get, मग आता p ची व्हॅल्यू आणि q ची व्हॅल्यू, p ची व्हॅल्यू -1/x आणि q ची व्हॅल्यू सुद्धा -1/x आहे. लक्षात कम्पेअर केल्यावर आपल्याला p ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल -1/x आणि q ची व्हॅल्यू पण या ठिकाणी -1/x. यानंतरची स्टेप आहे IF म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर. IF इज इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन p dx, e रेस टू इंटिग्रेशन -1/x dx, e रेस टू मायनस इंटिग्रेशन 1/x dx. आय होप तो सर्वांना माहित असेल e रेस टू मायनस, याचा आन्सर काय येईल लॉग एक्स. स्टँडर्ड फॉर्म्युला पण आहे किंवा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला प्रेझेंट आहे, तो फॉर्म्युला पण तुम्ही यूज केला तरी पण चालेल. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. पण सर आता असंच काहीतरी घेतलं, हे बघा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 1/x, मग 1/x इंटिग्रेशन काय येईल लॉग एक्स. कॅन्सल करू का डायरेक्ट आता, नाही कॅन्सल नाही होणार ना, कारण ह्या लॉगच्या पुढे काहीच नको. मग हा -1 जो इकडे एक्सच्या पॉवरला शिफ्ट करू, आता तो त्या ठिकाणी कॅन्सल होईल. तो इथं उरेल x रेस टू -1. आता ही -1 पॉवर डिनॉमिनेटरला नेली तर +1 होईल आणि डिनॉमिनेटरचा म्हणजे पॉवरला +1 आपण लिहत नाही, म्हणजे हे होईल 1/x. दॅट इज IF. नाव आता आपल्याला नेक्स्ट काढायचं जनरल सोल्युशन. So general solution is given as, काय होते YIF is equal to integration QIF dx plus c. Y into IFI 1/x is equal to integration -1/x q ची व्हॅल्यू आणि IF ची 1/x dx plus c. You may say y/x is equal to, हा मायनस बाहेर घेतला आपण 1/x 1/x, और you may say 1 into 1 1, x into x x square. तो याचं इंटिग्रेशन येईल कस काय सॉल्व करणार, कसं सॉल्व करणार. मायनस, आता दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक ऑप्शन असा होता की 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो -1/x². मग याचं इंटिग्रेशन काय येईल 1/x. हा मायनस होता बाहेर घ्या, दोघं साईडला साइन चेंज करा. हा म्हणजे सर याचा आन्सर येईल. असं डायरेक्टली पण तुम्ही घेऊ शकता, जर फॉर्म्युला पार्ट असेल तर त्याचा आन्सर येणार आहे -1/x याचं. किंवा दुसरा ऑप्शन थोडा हमाली आहे, बट ठीक आहे. हा न्यूमरेटरला घ्या x रेस टू -2 dx plus c. शक्यतो हा ऑप्शन प्रेफर करा, पण फॉर्म्युला नाही आठवला तर मग ठीक आहे. So y/x is equal to मायनस, काय करता इंटिग्रेशन मध्ये
पॉवर 1 ने इन्क्रीज करतात आणि त्याच पॉवरने डिवाइड करतात इंटिग्रेशन मध्ये. म्हणजेच काय, याची पॉवर 1 इन्क्रीज करा म्हणजे 1 ऍड करा आणि त्याच पॉवरने डिवाइड करा. So y upon x is equal to minus x raised to the काय -1 आणि डिनॉमिनेटरला -1 प्लस c. y upon x is equal to minus minus cancel, इथं उरेल x inverse plus c. y upon x is equal to 1 upon x plus c. -1 आहे तर डिनॉमिनेटरला घेतला तर +1 होईल, जसं इथं केलं होतं. आलं का आपला आन्सर? काय बाकी आहे? झालं ना आपला आन्सर? येस. y ची व्हॅल्यू बऱ्याच जणांना आठवणारच नाही. रिपूट y is equal to 1 upon log z. मग इथं कसं येईल? 1 upon log z into हार्ट अपॉन चा x is equal to 1 upon x plus c. So finally 1 upon x into log z is equal to 1 upon x plus c, which is required general solution. आता या ठिकाणी काहींच्या माइंड मध्ये एक पॉइंट आलाच असेल की 1 अपॉन एक्स कॅन्सल होतो का? काही जण म्हणते सर 1 अपॉन एक्स कॅन्सल. तर लक्षात घ्या, हा इकडचा 1 अपॉन एक्स मल्टिप्लायला आहे, पण हा 1 अपॉन एक्स इथं ऍडिशन मध्ये, म्हणून तो कॅन्सल होत नाही. तो कॅन्सल करू नका. क्वेश्चन दिला आहे सॉल्व x इंटू वाय इंटू 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 1 असं दिलेलं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आहे x इंटू वाय इंटू 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर dy बाय dx इज इक्वल टू 1. सिंगल एक्स नाही, सिंगल वाय नाहीये, म्हणजे एलडी तर नाहीच आहे. नॉन एलडी म्हटलं तर काय चेंजेस करावे लागतील त्या नॉन एलडी मध्ये? तर ऍडिशन वगैरे काहीतरी असतं. डीवाय बाय डीएक्स ला पूर्ण टर्म मल्टिप्लाय तर नसते. सपोज हा जर आपण तिकडे शिफ्ट केला एक्स वाय इंटू 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हा तिकडे शिफ्ट केला dx अपॉन dy. आता बघा उलटा आले, dy बाय dx ऐवजी x इंटू वाय इंटू 1 एक्स वाय. इथं काय होईल? x इंटू एक्स एक्स स्क्वेअर वाय क्यूब इज इक्वल टू dx बाय dy. मी याला मुद्दाम असं लिहून घेतो, dx बाय dy इज इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब. आता कोणती टर्म इकडे घेणार? कोणती टर्म घेणार? आता हे थोडं कन्फ्युजन आहे. एक्स ची टर्म इकडे यायला पाहिजे आणि ओनली वाय ची टर्म तिकडे पाहिजे, कोणत्यात नाही दे. कोणते टर्म शिफ्ट करणार इकडे? एक्स वाय करणार की एक्स स्क्वेअर वाय क्यूब करणार? तर एक्स वाय करूया आपण, बघू एक्स वाय करून काय होतं ते. मायनस एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू वाय क्यूब. आता हा काय सांगतो? एक्सच्या समोर एक्स चालेल, इकडे वाय चालणार नाही, मग तिकडे एक्स चालणार नाही. व्यवस्थित लक्ष द्या, पॉइंट जरा महत्वाचा आहे. हा इथला आता पहिले वाय होता, इथं जो कोणी असेल तो काय सांगतो, इथं एक्स ची टर्म चालेल, वाय नको. वाय नको, मग हा इकडचा पण म्हणतो मला एक्स नको, एक्स नकोय. मग एक्स याच्या समोर तो कोणी नाही, पण हा म्हणतो एक्स नको, मग एक्स स्क्वेअर ने काय करावं लागेल? डिवायडिंग. एक्झाम्पल टोटली डिफरंट आहे, टोटल ट्विस्ट आहे.
डिवायडिंग बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. सो इथं कसं येईल 1/x² dx/dy minus xy/x² is equal to y cube. x² cancel it. Now 1/x² dx/dy minus 1/x into y is equal to y cube. आता पुट काय करणार? 1/x पुट करणार की y इज इक्वल टू झेड पुट करणार? म्हणजे y इज इक्वल टू झेड पुट करायचं की 1/x इज इक्वल टू झेड पुट करायचंय? तर लक्षात घ्या, इकडे हा x चा डेरिव्हेटिव्ह आहे ना, 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x², मायनस ठीक आहे, ऍडजस्ट करता येईल. सो पुट 1/x is equal to z. Now be careful. Differentiating both the sides with respect to y. आतापर्यंत आपण x ने डिफरन्शिएट करत होतो. डिफरन्शिएट करायचंय आणि सर्वात महत्वाचं y नेच काय डिफरन्शिएट करायचंय, तेव्हा ते dx/dy होईल. So d/dx of y is equal to 1/x is equal to d/dy of z. 1/5 डेरिव्हेटिव्ह मायनस 1 आणि परत x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू dz/dy. ओके, dx/dy मायनस, आपण दोघं साइडचा मायनस साइन प्लस हा प्लसचा मायनस. आता आपण इव्हॅल्युएट मध्ये करू शकतो. टोटली ट्विस्ट आहे. एंडिंग नॉन एंडिंग फॉर्मॅलिटी बाकी एक्झाम्पल झाले, त्यानंतर हे एक्झाम, कारण पूर्ण कॉन्सेप्ट नॉन एंडिंग अपो व्हॅल्यू इन इक्वेशन 1. या ठिकाणी मायनस dz/dy minus z into y is equal to y cube. I will a minus plus will a minus a plus will a minus. Comparing with dz/dy plus 5 for pz equal to q. Right. We get या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यू आपल्या z चा कोएफिशिएंट 5 and q आपल्याला मायनस y2 आपल्याला काढायचं इंटिग्रेट. e raised to integration e dy e raised to y dy काय या ठिकाणी पॉवर 1 केली, त्या पॉवर ने डिवाइड केली. दिस I am आपल्याला जनरल सोल्यूशन
आता आपल्याला जनरल सोल्युशन काय आहे? Now be careful. I am. I am. Z I f is equal to I f divided by S. Therefore, Z into I f e raised to y square is equal to integration क्यू क्यू की वैल्यू क्या है माइनस वाई क्यू इंटू ई रेस टू वाई स्क्वायर अपॉन डी वाई जेड इंटू ई रेस टू वाई स्क्वायर कैसे लिखें जेड दूसरा डिफाइन माइनस ई रेस टू वाई स्क्वायर अपॉन इंटू वाई क्यूब dy प्लस सी आता इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार समजा याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हटलं आपण y स्क्वेअर अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह तर तो येतो y हा 2y येईल 2y अपॉन 2 y येईल पण y नाही तिथं y क्यूब आहे इंटिग्रेशन एकदम नेक्स्ट लेवलचं एवढं लक्षात ठेवा मायनस इंटिग्रेशन ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन 2 मी वाय क्यूबला असं लिहितो वाय स्क्वेअर इंटू वाय डीएक्स प्लस सी असं मी लिहितोय ठीक आहे आणि आता या इक्वेशन मध्ये मी पुट करतोय लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1 पुट y स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू t इन ठीक आहे आता याला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स या ठिकाणी काय y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y अपॉन 2 dy इज इक्वल टू dt या ठिकाणी y पाहिजे होता दॅट्स माय मिस्टेक आय एम सॉरी so y dy is equal to dt putting above values in equation 1 z into e raised to y square upon 2 is equal to minus integration हा काय e raised to t y square ची व्हॅल्यू 2t आणि y dy ची व्हॅल्यू dt प्लस c is equal to minus हा 2 outside t into e raised to t dt प्लस c आता इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचंय कसं सॉल्व करणार इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे आहे अल्जेब्रिक आणि हे आहे एक्सपोनेन्शियल तर या ठिकाणी हा t
काय सांगितलं होतं टीच्या केस मध्ये टी ॲज इट इज, मग टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी दॅट इज 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. ई रेस टू टीचा काय प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या. ई रेस टू टीचा इंटिग्रेशन ई रेस टू टी इज इन, परत ई रेस टू टीचा इंटिग्रेशन ई रेस टू टी इज इन. या ठिकाणी हा प्लस असतो, इथं मायनस राहतो. सो झेड इंटू, इथं आपण होतं लिहून घेऊ झेड इंटू ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन टू झेड इंटू ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन टू इज इक्वल टू -2. व्यवस्थित लक्ष द्या. प्लस 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 दॅट इज अ प्लस सी इंटू ई रेस टू टी, मायनस इंटू प्लस इंटू मायनस, -1 इंटू ई रेस टू टी प्लस सी झेड इंटू ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन टू. या ठिकाणी मायनसने मल्टिप्लाय किंवा ई रेस टू टी कॉमन घेऊन घ्या, इथं उरेल t-1 प्लस सी झेड इंटू ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन 2 इंटू ई रेस टू टी, मायनसने मल्टिप्लाय करा, प्लसचा मायनस होईल, मायनसचा प्लस होईल. तो झेड इंटू ई रेस टू वाय स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू टी 1 मायनस टी प्लस सी. आन्सर आला, रिपूट करा. रिपूट t is equal to y square upon 2. So now z into e raised to y square upon 2 is equal to 2 e raised to y square upon 2 1 minus y square upon 2 plus c. अजून एक रिपूट करायचं राहिले, z. काय रिपूट करताना z ची व्हॅल्यू z is equal to 1 by x है का? So e raised to y square upon 2 upon x is equal to 2 into e raised to y square upon 2 into 1 minus y square upon 2 plus c. एवढी मेहनत घेतली तर एमपीएससी यूपीएससी क्लिअर होऊन जाईल आपली.